नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले नगरपंचायतने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत 2022 ते 23 सालातील काळे पानंद ते शिरगावे कारखाना रोड पर्यंत स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी 17,93,579 रुपये मंजूर केले होते. सदर कामाला 27 मार्च 2023 रोजी तांत्रिक मान्यता दिली होती. हे काम 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असतानाही निकृष्ट काम करून ठेकेदाराने 31 मार्च 2024 पूर्वीच या संपूर्ण कामाचे बिल उचलले आहे. त्यामुळे प्रशासनाने ठेकेदाराचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नगरपंचायतच्या भोंगळ कारभाराचा हा पहिला भाग आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 17 मध्ये काळे पानंद ते शिरगावे कारखाना रोड पर्यंत स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत 2022 ते 23 सालामध्ये 17,93,579 रुपये मंजूर करण्यात आले होते. हे काम कल्याणच्या कर्मयोग इंजिनियर्स अँड असोसिएट्स या कंपनीला देण्यात आले होते. हे काम देत असताना नियम अटी शर्तीच्या धर्तीवर काम देण्यात आले होते. हे काम 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते, पण ठेकेदाराने अंदाजपत्रकातील तरतुदींप्रमाणे दर्जेदार वस्तू वापरलेल्या दिसत नाहीत. वापरण्यात आलेले बहुतांश साहित्य हलक्या दर्जाचे वापरण्यात आले आहे. 31 मार्च पूर्वीच नगरपंचायतने ठेकेदाराचे बिल अदा केले आहे. निकृष्ट कामामुळेच पहिल्याच पावसामध्ये बहुतांश खांबावरील विद्युत प्रवाह बंद पडले होते. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष विनोद कोरवी यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर त्यांनी पाहणी करून प्रशासनाला जाब विचारला होता. याचाच धसका घेऊन ठेकेदाराने दुरुस्तीचे काम सुरू केले होते. मात्र दुरुस्ती करत असताना कर्मचारी क्रेनवर बसून दुरुस्ती करत होते. त्यांच्याकडे सुरक्षिततेचे कोणतीही सामग्री किंवा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. जीव धोक्यात घालून हे दुरुस्तीचे काम सुरू होते. याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा अधिकारी आसावरी सुतार यांच्याकडे तक्रार केली. याबाबत सुतार यांच्याशी संपर्क साधला असता त्रयस्थ कंपनीने काम पूर्ण झाल्याचे सांगितल्यानंतरच संबंधित ठेकेदाराची बिल अदा करण्यात आले असल्याचे सांगितले. दुरुस्तीचे काम करताना कोणतीही सुरक्षित पाळलेली नसल्याचे स्पष्ट झाले असून त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या कामाची पुनश्च स्थळ पाहणी करून संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. सदरच्या कामाबाबत त्रयस्थ गुणवत्ता परीक्षण अहवाल आम्हाला प्राप्त झाला होता. तरी सुद्धा तेथील नागरिकांनी जे चुका निदर्शनास आणून दिलेल्या आहेत किंवा त्याच्याबद्दल पुनश्च एकदा स्थळपाहणी करण्यात येईल. तसेच स्थळपाहणी केल्यानंतर त्याचा एक अहवाल बनवण्यात येईल. नागरिकांनी निदर्शनास दिलेल्यानुसार त्यांनी काम करताना सेफ्टीची काळजी न घेतल्या ते निदर्शनास आले. तर या बाबतीत सुद्धा कंत्राटदाराला नोटीस काढून पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच कामाच्या बाबतीत सुद्धा पुनश्च एकदा स्थळपाहणी करून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल. पूर्वी हातकणंगले महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे शहराध्यक्ष वार्ड क्रमांक 17 हातकणंगले यातील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील जो रोड आहे तिथे नवीन स्ट्रीट लाईट बसवण्यात आलेला आहे. त्यातील तिथल्या लोकांनी एक बी लाईट चालू नाही अशी तक्रार माझ्याकडे घेऊन आल्यानंतर मी ती पाहणी केली. तेथील एक बी काम व्यवस्थित नाही आहे. पूर्ण सगळे निकृष्ट काम झालेलं आहे. त्यामुळे मी इथे जाऊन पाहणी केल्यानंतर तिथली व्हिडिओ तयार केला सगळा. नंतर मी नगरपंचायतमध्ये आलो तर नगरपंचायत मी तक्रार केली की मॅडमांनी सांगितले की तुम्ही ते बघितलं आहे. तर मॅडमांनी म्हटलं की बघून आम्ही बिल काढलेलं आहे. बिल निघलेलं आहे.